चा सामना भले 3 षटकाचा सामना आपण खेळवणार, पण तो सामना खेळवणार आहे याची सर्व संघाने याची नोंद घ्या. आजचा क्वार्टर फायनलचा सामना आणि खेळाडू विनंती असेल आता टीम मीटिंग नकोय. जवळ मॅच दिवशी आपण पाहतो मैदानामध्ये सामना इथे मैदानामध्ये असेल. वरद स्पोर्ट्स खालापूर यांच्या विरोधात जो संघ मैदानामध्ये असणार आहे जिजा 11 अलिबाग. पहिल्या चेंडू मोठा फटका आणि पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. मैदानामध्ये पाहिजे मैदानामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या फलंदाजी मैदानामध्ये बाद झाला. बंटी आपण पाहतो मैदानामध्ये बाद होते आणि बंटीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. मयूर पहिल्या चेंडूत पण पाहतो मैदानामध्ये बंटी इथे परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होईल होता मयूर. दुसऱ्या बाजूला पाहतोय हर्षद पेंडारी अर्थात बंटी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. सामना जर आपण मैदानात पाहायला गेलो तर मयूर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मैदानामध्ये घेऊन येईल अक्षय. जो षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मैदानामध्ये घेऊन आला शाखपुढे असणारा फलंदाज मयूर. वरद स्पोर्ट्स खालापूर यांच्या विरोधात आपण पाहतो मैदानाच्या जो संघ खेळतोय तो संघ असेल जिजा 11 अलिबाग. अलिबाग विरुद्ध खालापूर हे दोन संघ जे समोरासमोर भिडलेत. एक संघ आहे योगेजी दिवेकर फाउंडेशन पेन संघ जो क्वार्टर फायनल मध्ये मात्र प्रवेश केलाय. कॅमेरामॅन सुमित सर या बाहेर या. गोलंदाज तयार. यस कॅमेरामॅन या बाहेर या. गोलंदाज तयार. अक्षयचा पुढे चेंडू असेल मैदानाच्या मध्ये. स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज मयूर जो मैदानात तयार असेल. याद पाहायचंय फुलटा चेंडू होता स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चौकार इथे मैदानात खेळून काढला जाईल. या चौकाराच्या मदतीने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत 6 धाबा. 6 धाबा ज्या धाबलकावरती धाबा ज्या असणार आहेत षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं पहिल्या षटक मैदानामध्ये सुरू आहे. मयूरच्या पॅटमधून आलेला चौकार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहा पॉईंट षटकर चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला इथे पार्टनर झालाय. पाहता पाहता चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. हा चौकार.
चौकार मैदानामध्ये खेळून काढला जाईल. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा. गतवर्षी आपण पाहिले सिक्सर किंग युवराज सिंग कर्णक आणि युवराज सिंग कर्णकांमध्ये गतवर्षीचा उपविजेता आणि उपविजेता संघाचे चला टीम मीटिंग नको आता खेळाडूंना विनंती असेल आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. जर तुम्ही 3 मीटिंग वारंवार घेतली आयोजकांच्या निदर्शनास आलं तर तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे तुम्ही टीम मीटिंग कमी करा. वेळ वाचवणं गरजेचं आहे कारण क्वार्टर फायनल सामन्याला आपल्याला आजच खेळवायचा आहे. मैदानामध्ये मैदानामध्ये थोडस क्षेत्ररक्षणात बदल देखील ते मैदानामध्ये केला जातोय. धाबलका जर विचार केला धाबलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्या त्या 10 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार निखिल. वेळ वाचवा 10 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार पुणे दाबायचंय निखिल. स्ट्राईकवर फलंदाज बंटी आणि या दरम्यान पाहायचंय बंटीच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला इथे पाठमोर होईल. पाहता पाहता चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. हा चौकार चौकार मैदानामध्ये खेळला जातो. या चौकाराच्या मदतीने संघाच्या संख्या जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात 14 धावा. वरद स्पोर्ट्स खालापूर मैदानामध्ये पाहतो निश्चितपणे वरद स्पोर्ट्स म्हणल्यानंतर पाहिलं तर लोणावळ्याचं नाव पहिलं येतं. वरद स्पोर्ट्स म्हणल्यानंतर आपण पाहिलं तर नितीन उर्फ बंटीभाऊ कवडे यांचं नाव पहिलं येतं. अनेक संघ आहेत अनेक खेळाडू आहेत. वरद स्पोर्ट्स लोणावळ्याच्या माध्यमातून मात्र खेळत असतात आणि हा संघ देखील आपण पाहतो निश्चितपणे बंटी पेंडारे असतील अर्थात हर्षद पेंडारी तर दुसऱ्या बाजूला नितेश कवडे उर्फ बंटीभाऊ कवडे. दोन्ही खेळाडूंची एक आयोजक आहेत ज्याचं नाव टोपण नाव बंटी आहे. एक खेळाडू आहे ज्याचं नाव देखील टोपण बंटी आहे. चेंडू हवेत आणि इथे बॅटचा टॉपेज फलंदाज बंटी पेंडारे बाद. बंटी मैदानामध्ये बाद होतोय आणि आता बंटीची जागा नवीन फलंदाज मनीष. यापूर्वी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब मात्र मिळवणारा खेळाडू मनीष. दुसरा धक्का दुसरा फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील मैदानामध्ये होईल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय मनीष तात्रे. क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर आपण पाहतो निश्चितपणे काव कॉर्नर आहे लॉंग ऑफ आहे. हे सजवलेलं क्षेत्ररक्षण देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार निखिल. ओ हा चेंडू पाहिजे मैदानामध्ये आडव्या पाट्याने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू इथे येऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर असेल. चेंडू आपण पाहतोय ते पूर्णपणे डॉट आहे. धाबलकावरती जर नजर टाकली तर धाबलकावरती धावा जे नोंदवल्या गेल्या त्या 14 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा तयार. डाव करताना मारा करतोय. हा चेंडू पाहायचे लॉंगापर्यंत चेंडू काढला जाईल. क्षेत्ररक्षक त्या चेंडू त्यांना असेल वन बाउन्स चेंडूला इथे मैदानामध्ये अडवलाय. चेंडूची ते फेकी होईल आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. प्रेक्षक राजा देखील आपण पाहतोय मात्र आज आपल्यासोबत मात्र अनेक प्रेक्षक राजा जोडला जातोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. मयूर स्टाकन तयार आहे आणि या दरम्यान पाहायचंय फुलटा चेंडू छोटा पॅक बडा धमाका. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पार. हात वन बाउन्स चौकार.
चौकार ते खेळून काढला जाईल. या चौकाराच्या मदतीने संघाच्या संख्या जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबाच्या इथे नोंदवले गेले ते 19 धाबा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. पुण्याचा पाहायचं मैदान डावकर मार करेल. ओ यावेळी पहा शरीराचा फेद घेणारा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. खूप मोठी अपील देखील इथे मैदानात झाली, परंतु पंचाने अपील इथे फेटाळून लावली. षटक क्रमांक जर आपण मैदानात पाहिले तर षटक क्रमांक संपले गेले ते दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात. खेळाडूंना वारंवार सूचना आहे की तुम्ही टीम मीटिंग कमी करा, आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील आपण पाहतो एक मानाची क्रिकेटची स्पर्धा, ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची ओढ संपूर्ण महाराष्ट्राला असते अशी एक देखणी क्रिकेटची स्पर्धा, बाद फेरीतील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक दुसरं पर्व या स्पर्धेचं, आणि या दुसऱ्या पर्वातील असणारा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील असणारा दुसरा सामना. धाबलकावरती धाबा आहेत 19 धाबा. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात येईल अक्षय. गोलंदाज तयार. यावेळी 5 चेंडू हवेत खेळला जाईल. जेल मैदानात होतोय. फलंदाज बाद होईल मनीष. संघ आपण पाहतो मैदानामध्ये अक्षरशः इथे कोलमडून पडलाय. संघ जर आपण मैदानामध्ये पाहिले तर अक्षरशः इथे ढासळलाय. संघ जर आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर इथे अडचणीत तिथे सापडलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल दिगंबर मोरे. दिगंबर आपण पाहतो त्या मैदानामध्ये जो दाखल होईल. स्ट्रायकवर असताना फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील इथे मैदानामध्ये केला जातोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अक्षय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो याकडून मात्र विकेट इथे मिळवली. पहिल्या षटकाची सुरुवात करत असताना देखील पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवली. दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना देखील पहिल्या चेंडूवरती देखील विकेट मिळवली. एक चांगली गोलंदाजी या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचं मैदानामध्ये विजेता मार करेल आणि या आधाराला पहा क्लीन बोल्ड. दिगंबर जसा गेला तसा परतला. धक्का क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 4था. तरी इथे चेंडूने कोलमडून पडलाय. संघ इथे ढासळलाय. संजय सोलंकी या खेळाडूला खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर मास्टर माइंड का म्हटलं जातं. या खेळाडूने जी काही प्रेक्षक राजांनी या खेळाडूला उपाधी दिली त्या उपाधीला स्वतःचा ब्रँड करणारा खेळाडू संजय. स्ट्रायक ऑन तयार.
आणि या दरम्यान पाहायचं मैदानाच्या आतमध्ये हलकीसे अपील, बॅटची कडा, फलंदाज बाद. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया अक्षयचं. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल, मॉन्टी. मैदानामध्ये जर आपण पाहिलं आता संघ निश्चितपणे मैदानामध्ये पाहिले गेले तर अक्षरशः इथे एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. संघ इथे खूप मोठ्या अडचणीत आता सापडलाय. अडचणीत सापडलेल्या संघाला आपण मैदानामध्ये पाहत आता कोण मैदानामध्ये तारणार आहे. आपण पाहतो यापूर्वी या खेळाडूने सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला होता. आता तोच खेळाडू आपण पाहतोय मॉन्टी अगदी 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. हा चेंडू अगदी हलक्या चेंडू इकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तरी ती घेतली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न ते मात्र होणार नाही. आणि संघाची संख्या आपण पाहतो मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावलगावरती धावा आहेत 20 धावा. मयूर आणि दुसऱ्या बाजूला मॉन्टी. या जोडीवरती आता संघाचा खूप मोठा विश्वास आहे. विश्वासाला सार्थ अशी कामगिरी ते मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. विश्वास अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं गेल्यामुळे माणूस खूप कमी लोकांवरती विश्वास ठेवतो, परंतु ज्या लोकांवरती विश्वास ठेवतो त्यातले असे लोक देखील असतात की धोका देणारे जास्त असतात. गोलंदाज तयार आहे आणि या दरम्यान पाहायचंय मयूरच्या बॅटमधून मिड विकेट मध्ये खेळलाय सीमारच्या बाहेर षटकार. मैदानात आपण पाहायला गेले 26 धावा धाबलगावरती धावा जे नोंदवल्या गेल्यात. रसायनी परिसरात दिला पण 5 हा असणारा खेळाडू या मैदानावरती 5 इथे वर्चस्व गाजवतोय. पुन्हा पाहायचे मोठा फटका त्याची निघून काढला जाईल स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल इथे झालाय. फलंदाज बाद. मैदानात पाहायचंय फलंदाज मयूर देखील मैदानात पास झाला. षटकार निश्चित त्याच्या बॅटमधून आला. संघाची काही जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आला आणि आता पाहिजे त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मध्ये दाखल होईल केतन मुंडे. दुसऱ्या फेरीत असताना दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. वेळ वाचवा मित्रांनो, विनंती असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. अक्षयने त्यामध्ये 4 फलंदाज मैदानात बाद केलेत. स्पर्धेतील विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू देखील अक्षय ठरलाय. संघर्ष आणि संघर्ष जो आपण मैदानामध्ये पाहतोय संघर्ष इथे मैदानामध्ये केला जातोय. कारण माणूस खऱ्यातून जर पाहिलं गेलं तर संघर्षातून घडत असतो. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज यार शेवटचे 12 चेंडूमध्ये शिल्लक असताना ते पायच्या मोठा फटका घेऊन काढण्याचा प्रयत्न. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. चेंडू इथे डाट आहे. शेरू पहिल्या चेंडू मात्र डाट असेल. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव देखील आपण पाहतो मैदानात मिळतील. या अवांतर धावेने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 27 धावा. गोलंदाज तयार आहे. यावेळी पहा खोलवर टप्पा चेंडू असेल. चेंडू मध्ये गती होती. एक सिंगल मैदान घेण्यामध्ये यश आलं आणि एका सिंगलच्या साह्याने
संघाच्या संख्येमध्ये पाहता पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा आहे ते 28 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे जास्तीत जास्त एक फायटिंग टार्गेट निश्चित ते उभं करण्याचा प्रयत्न वरद स्पोर्ट्स खालापूर संघाचा असणार आहे. नावाजलेले खेळाडू मोठमोठे खेळाडू आपण देखील मैदानामध्ये खूप मोठी कामगिरी ते करू शकले नाहीत. इथे आता आत्मविश्वासाने कामगिरी करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता इथे जिद्दीची माशाल पेटवणं गरजेचं आहे कारण संघ इथे अडचणी सापडतात चिंता करून जमणार नाही. इथे आता चिंतन केलं पाहिजे. पुण्याचा पास क्रिकेटचा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न मैदान होईल. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय चेंडूला ते अडवलाय तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संख्येमध्ये पाहते पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा आहे ते 29 धावा. विनंती असणार आहे वेळ वाचवा. अजून आपल्याला क्वार्टरमधला सामना खेळवायचा आहे. खोलवर टापाचा चेंडू असेल मात्र पुन्हा 5 जमीन समुद्र फटका देखील काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला सिंगल तरी ती घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. इथे हार म्हणून आता जमणार नाही कारण ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावले येथील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार कधी मानू नका. हार आता मानायची नाहीये इथे लढायचं आहे. शेर तयार या धरणपा चेंडू मध्ये स्पेस होता चेंडू मध्ये गती होती परंतु लाईन थोडासा भरकटला. वाईट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकल्या चेंडू आपण मैदानात पाहतोय. संघाच्या संख्येत एका धावेने पुढे देखील जाऊन पोहोचेल धावफलकावरती 31 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पाहायचंय यावेळी मात्र थोडासा आतमध्ये चेंडू घेतला. पहा खोलवर टप्प्याचा चेंडू होता चेंडू मध्ये पेस देखील आहे गती आहे. चेंडू पुन्हा एकदा डॉट. माती विकेट आणि माती विकेटवरती आपण पाहतो गोलंदाजाला कुठेतरी प्राधान्य असतं. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं जास्तीत जास्त सर्रास तुम्हाला सिमेंट विकेटवरती खेळावं लागतं परंतु खूप कमी स्पर्धा असतात जिथे माती विकेटवरती क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जातात. षटक क्रमांक संपला मैदानात चौथा 4 षटकांचा खेळ इथे संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. 31 रन लॉस ऑफ 6 विकेट. 4 षटकांचा खेळ मैदानात संपला. या षटकामध्ये पाहायचं तर किती धावा ज्या मैदानामध्ये बनवल्या जातील. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये घेऊन येईल सुमेध. शिरूने पहा अवघ्या 5 धावा खर्च केल्या. एक चांगलं षटक म्हणावं लागेल संघासाठी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. यावेळी पहा खोलवर डाव्याच्या मैदानामध्ये असेल ऑन साइड चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न होकार नकार परंतु पहा 2 धावा तर घेण्यामध्ये यश आले. या शेवटच्या षटकामध्ये पाहायचे किती धावा मैदानात बनवल्या जातील. मॉन्टी स्ट्रायक तयार असेल. धावफलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या त्या 33 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा तयार. यावेळी पहा मोठा फटका घेऊन काढला जाईल. चेंडू हवेत आहे. मिस्टॅम्प फटका देखील आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 35 धावा. 5 चौफेर बसरली शांतता आहे. दोन्ही संघ खऱ्यातून जर पाहिले गेले तर निश्चितपणे रायगड परिसराचे असणारे दोन्ही संघ आहेत. पुण्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइड चेंडू खेळून काढला जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. चेंडू जिथे फेकी होईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे.
सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 दुसरं पर्व. खऱ्यातनं जर पाहिले तर गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये क्रिकेटची स्पर्धा होऊ शकली नाही. या सीझन मध्ये आपण पाहतोय मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये तुमच्या आमच्या भेटीला येणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 5 फेरीतील असणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 2,51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1,11,000. ओहो, जबरदस्त स्पेस, जबरदस्त वेग. चेंडू डॉट बोला. धापलकावरती 36 धावा. 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय टाकले गेले. गोलंदाज तयार. यावेळी पाहायचे ऑनस्ट्राइक जिंकून काढता येईल. क्षेत्ररक्षक पाहायचे. लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. चेंडूची फेकी झाली. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. तिसऱ्या धावेची मागणी आहे आणि पाहता पाहता 3 धावा ज्या आपण पाहतोय मैदानात घेतल्या गेल्यात. जबरदस्त कॉम्बिनेशन देखील आपण मैदानात पाहतोय. संघाच्या संख्येत जर मैदानात पाहिलं तर संघाची धावसंख्या इथे मैदानात जी असणार आहे. शेवटचा 1 चेंडू आपण पाहतोय मैदानात शिल्लक आहे. 39 धावाच्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणावरचा बदल देखील आपण पाहतो मैदानामध्ये असेल. पाहायच्या मैदानामध्ये उर्वरित चेंडूवरती किती आक्रमण मैदानामध्ये चढवलं जाईल. एक मोठा फटका येणे अपेक्षित आहे. ज्या फायटिंग टार्गेटची अपेक्षा होती ते फायटिंग टार्गेट जीवन इथे मैदानामध्ये उभं झालंय. गोलंदाज तयार. लोअर फुल टाचन असेल. ऑन साइड खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक टॅचने तैनात असेल. सिंगल तरी घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा तर मैदानात घेण्याचा प्रयत्न आणि आपण चढवतात फलंदाज बाद. पहिल्या डावीचा संपलाय. धाबलकावरती धावा आहेत 40 धावा. 41 धाव्याचं टार्गेट आहे. चला बेंदी असताना क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेळ खूप कमी आहे आता आपल्याकडे. वरद स्पोर्ट्स खालापूर संघाला विंदसणारे क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती असणार आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैदानात पाहायचं. मैदानामध्ये जर आपण पाहिलं गेलं पहिल्या डावी ते संपलाय. चाळीस झाल्यात. 41 धाब्याचं टार्गेट आहे आणि या 41 धाब्याचं टार्गेट मैदानात पाहिजे. कुठं कशा पद्धतीने मैदानामध्ये रोखलं जाईल आणि कशा पद्धतीने बनवलं जाईल. फ्रान्सची सुद्धा कुठं असेल संपर्क साधा. क्षेत्ररक्षणामध्ये पाहिजे थोडासा बदल देखील मग पाहतो मैदानामध्ये केला जाईल. चला बॅट्समन चला. आपण यानंतर सामना लगेच खेळवणार आहोत. याची देखील दोन्ही संघाने नोंद घ्या. वरद स्पोर्ट्स खालापूर संघ विनंती असणारे क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. मैदानात पाहिजे. मैदानामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 41 धाब्याचं टार्गेट आहे आणि 41 धाब्याचं टार्गेट
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल वरद स्पोर्ट्स खालापूर टीम. विनंती असणार आहे वेळ वाचवा. सामना जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर इकडून चालू असणारा सामना वरद स्पोर्ट्स खालापूर यांच्या विरोधात जिजा 11 अलिबाग या दोन संघांमध्ये असणारा सामना. चला खालापूर टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. क्वार्टर मधला सामना आपल्याला आजच खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. सामन्याला सुरुवात. षटक क्रमांक आपण पाहतो पहिल्या मैदानावरती घेऊन येईल महेश आणि पहिला चेंडू पहा भिरकावलाय सरळ सीमाच्या बाहेर. छेरन षटकार आपण पाहतोय पहिल्या चेंडू घेऊन काढला षटकाराने संघाचा स्थिर निश्चित झालाय. 41 धावेचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा इथे खुलवट टप्प्याच्या मैदानामध्ये होतोय. हलकीची अपील देखील मध्ये झाली परंतु पंचांनी अपील इथे फेटाळून लावली. धाबलका जर विचार केला धाबलकावरती धाबा जे इथे नोंदवल्या गेल्या त्या 6 धाबा. अक्षय आणि त्याच्या सोबत आपण पाहता मैदानात निशांत ही जोडीची मैदानामध्ये आहे. फुलटॉस चेंडू मैदानात असेल. मिडअपच्या टोकावर चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू पोहोचताय सरळ सीमाच्या बाहेर. 4 रन. चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये इथे खेळून काढला जाईल आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत 10 धावा. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान पहा मैदानाच्या मध्ये हलकीशी अपील देखील इथे झाली आणि पहा पंचाने कळवले फलंदाज बाद. बॅट्समन चला. आपण अजून एक क्वार्टर सामना आजच खेळवणार आहोत याची देखील तुम्ही संघाने नोंद घ्या. नवीन फलंदाज आपण पाहतो मध्ये दाखल होईल प्रफुल्ल पाटील. मैदानामध्ये पाहिजे दाखल होतोय. फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पास झालाय परंतु सामना असा सहजासहजी मात्र हर्षद पेंडने मात्र हार मानणार नाही. सहजासहजी मात्र इथे तो थांबणार नाही. प्रतिस्पर्धी संघाला देखील मात्र पाय ते रोखण्याचा तो प्रयत्न करेल. तो पाहिजे त्याच्या प्रयत्नामध्ये किती तो यशस्वी ठरतोय. चला वेळ वाचवा. 10 धावा धाबलकावरती आहेत. 41 धाब्याचं टार्गेट आहे. यावेळी मात्र पाहायचंय खुलवट टप्प्याचा चेंडू बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. संघाच्या संख्येत स्थिर आहे. चेंडू पण पाहतो पूर्णपणे डाट. संघाच्या संख्येत स्थिर असेल. धाबलका जर विचार केला धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा पहिले षटक मैदानात सुरू असेल. पुन्हा एकदा पहा चेंडू पडला दिशा बदलली बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक संपला गेले पहिलं. एक षटकाचा इथे खेळ संपला
आणि धाबलकावरती धावा आहेत 10. एक फलंदाज मात्र बाद आहे. 10 धावा धाबलकावरती धावा जे इथे नोंदवले गेल्यात. चला खेळाडूंना विनंती असेल टीम मीटिंग नको. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मनीष. मनीष आपण पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती देतोय. और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. वैतीपला संघाचा दुसरा षटक मैदानामध्ये घेऊन येईल. 41 धाव्याचा टार्गेट ऐसे आहे. और भी वीडियोस के लिए शेवटच्या चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. बनवायचे आहेत ते आता 31 धावा. 24 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. स्ट्राईकवर असणारा फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये निशांत. तर न स्ट्राईकवर असणारा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल. गोलंदाज तयार. यावेळी पहा बॅटची कडामध्ये होती. तडम्याचा क्षेत्ररक्षक बॅटची कडा होती. थर्माचा क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तयार होता. चेंडूला पण पाहतो मैदानामध्ये अडवल देखील जाईल. याच पद्धतीने मित्र महाराष्ट्र पोलीस आदरणीय कमटे साहेब आणि विकाजी कदम साहेब देखील मात्र उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर शिंदे साहेब देखील उपस्थित होत आहेत. सरांचं मी सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये वरसपट लोणावळा आणि टिंगरे सरकार ग्रुप धानोरीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि इथे पहा विकेट फलंदाज बाद. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये बाद झालाय. 11 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते आपण पाहतो नोंदवल्या गेल्यात. आणि नवीन फलंदाज आपण पाहतो मध्ये दाखल होईल मंदार. मंदार मात्रे नवीन फलंदाज आपण पाहतो मध्ये दाखल होईल. अतिशय आपण पाहतो मैदानामध्ये चौपर पसरली शांतता करून दोन्ही संघ इथे संघर्ष करतायत. दोन्ही संघ इथे आपण पाहतो मैदानात लढतायत. दोन्ही संघ इथे मैदानामध्ये जिंकण्यासाठी इथे लढा सुरू आहे. परंतु पाहायचे ते विजय कोण मिळवणार आहे. धावा जरी इथे कमी असतील परंतु या धावा इथे लढण्यासाठी पुरेशा आहेत हे मात्र आपण पाहतोय. वरस स्पोर्ट्स खालापूर संघाला माहित आहे. गोलंदाज तयार. आणि यात्रा पाहिजे पुन्हा मिस्टर फटका. चेंडू फक्त उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चौकार आपण पाहतो मैदानात खेळून काढला जाईल. या चौकाराच्या मदतीने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा जे इथे नोंदवले गेल्यात. पंधरा धावा धापलकावरती धावा जे इथे नोंदवले गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा पाहायचे मनीष. हा चेंडू पहा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं. चेंडू आपण मैदानात देखील पाहतोय. चेंडूला जर आपण मैदानात पाहिलं सन्मान देखील दिला गेला आणि तोपर्यंत मैदानात घेतली एक सिंगल आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. सोळा धावा ज्या धाबलकावरती आपण पाहतो धावा जे नोंदवले गेल्यात.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. अतिशय शांततेने पाहते मैदानामध्ये सामना सुरू आहे. या दरम्यान पाहायचं पॉईंट चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दुर्बल असेल. शर्यत लागली आहे. शर्यत इथे कोण जिंकणार. पाहता पाहता चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. चौकार मैदानामध्ये खेळला जाईल. या चौकाराच्या मदतीने संघाच्या संख्या पुढे जाऊन पोहोचते. धावलकावरती धावा आहेत 20 धावा. शेवटच्या मैदानात पाहायचे 19 चेंडू शिल्लक असतील आणि 19 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची ती गरज आहे. या दरम्यान पहा एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मात्र खेळून काढला जाईल. चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. हा चौकार. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहता उपस्थित असणारे महाराष्ट्र पोलीस आदरणीय कामडे साहेबांचा या स्पर्धेच्या निमित्ताने या आयोजक कमिटीच्या वतीने यथोचिताचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान स्पर्धेचे असणारे आयोजक सूरज गायके यांच्या शुभ हस्ते कामडे साहेबांचा सन्मान होईल. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आदरणीय विकासजी कदम सर त्यांचा देखील सन्मान होतोय. त्यांनाही विनंती करेल आपण देखील सन्मान करण्यासाठी पुढे यायचं. त्यांचा सन्मान करतील हेमंत लोखंडे आणि दिनेश शिंदे. विनंती सर आपण त्यांना सन्मानित करायचंय. मान्यवरांचा आपण पाहतोय क्षणी यथोचिताचा सन्मान देखील होतोय. त्यामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस कामडे साहेब त्याचबरोबर विकासजी कदम साहेब या सर्व मान्यवरांचा आयोजक कमिटीच्या वतीने यथोचिताचा सन्मान केला जातोय. मैदानात पाहायचंय थोडीशी काय करायची 24 धावा धावलकावरती धावाचे इथे नोंदवल्या गेल्यात. मंदर आणि निशांत ही जोडी आपण पाहतो मैदानामध्ये कामगिरी करते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नरेश पहिल्या चेंडू पाहायचंय. लोअर फुलटा चेंडू देखील मैदानात पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला जाईल आणि तदनंतर मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. सदापूर गावचे असणारे सरपंच आदरणीय सुनीलजी दळवी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. यादव बायचा लोअर फुटा चेंडू असेल. मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवते तोपर्यंत मैदानात घेतलेली एक सिंगल आहे. दुसरा धावेचा प्रयत्न संघाच्या संख्येवर पाहतोय. धावलका जर विचार केला 26 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. वेळ वाचवा. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान पाहायचंय पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणार चेंडू इथे होता. थडम्याचा क्षेत्ररक्षक मैदानावर चेंडू इथे अडवला. तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची धाव देखील ते मिळणार नाही. सव्वीस धावा धावलकावरती आहेत. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत झेल झालाय. फलंदाज बाद. फलंदाजासाठी प्राइज असेल. सदापूर गावचे असणारे सरपंच आदरणीय सुनील मामा दळवी यांच्या वतीने प्राइज आहे. या खेळाडूने कोणी लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर 500 रुपयाचं प्राइज आहे.
नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल होईल अक्षय पाटील. अक्षय पाटील आता जो मैदानात दाखल झालाय अगदी मैदानात जर आपण पाहिलं तर निश्चितपणे पहा संघर्ष अजून देखील सुरू आहे. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 14 आणि 14 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 15 धाबा. 14 चेंडू आणि 15 धाबीची गरज. नरेश पुन्हा पाहता तयार असेल. मुंबई कडून गोलंदाजी करतोय आणि या दरम्यान पहा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. संघर्ष मैदानामध्ये सुरू असेल कारण जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत भी होगी. नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय विनोद. लागोपाठचे 2 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. चला वेळ वाचवा बॅट्समन. चला थोडी घाई करायची कारण क्वार्टर फायनलचा सामना आपण आजच खेळवणार आहोत. याची दोन्ही संघाने नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय विनोद. पाहिजे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नरेश. नरेशचा पुढे स्ट्राईकवर असणारा फलंदाज विनोद. पाहिजे स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होईल का? लोअर फुल टच असेल जमीन समुद्र फटका म्हणून पाहतोय तिकडून काढला जाईल. सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? दोन धावा तर आपण पाहतोय ते घेतल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत 28 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. चला टीम मीटिंग नको आता विनंती असेल खेळाडूंना घाई करा. सामना कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण जर मैदानात पाहिलं तर निश्चितपणे मैदानात पहा थोडस क्षेत्ररक्षण बदल देखील ते केला जाईल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. शॉर्ट पिच असेल मिस्टर फटका चेंडू मध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक पाहायचंय. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये गोलंदाज. दोन धावा इथे घेतल्या गेल्यात. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची संख्या म्हणून पाहते पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत 30 धावा. अजूनही 11 धावींची गरज आहे. षटक क्रमांक आपण मैदानात पाहतोय अगदी षटक क्रमांक 4 षटक जे मैदानात सुरू असेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुण्यात तयार आहे. षटक क्रमांक आपण मैदानात पाहिलं गेलं तर 4 षटक ते सुरू असणार आहे. महेश पुण्यात तयार. बॅटची कडा असेल दरम्यानचा क्षेत्ररक्षक इथे मैदानात अडवतोय. संघर्ष मैदानामध्ये अजून देखील सुरू आहे. सामना कधी आणि इथे पहा काय असेल. नो बॉल. लाईन टच. रिटर्न क्रीजचा नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असेल. संघाचा स्कोर कार्ड 31 धावा.
पुण्याचा पायचा मोठा फटका देखील करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे पाहिजे स्वतः बंटी मात्र शिल्लक अडवण्याचा प्रयत्न करेल. सिंगल तरी घेतली गेली, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा तरी ते घेतल्या गेल्यात आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची संख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत 33 धावा. अजूनही जिंकण्यासाठी अजूनही जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार आणि यावेळी पहा बॅट चिकट असेल, फलंदाज बाद. फलंदाज मैदानामध्ये बाद देखील इथे होईल. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल होईल निखिल पाटील. सहा फलंदाज आतापर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय निखिल. जबरदस्त मॅच आपण पाहतो मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघ मात्र पहा इथे दोन्ही संघाकडे मात्र पहा सामना झुकताना देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्रक्षम थोडासा बदल देखील मैदानामध्ये केला जाईल. चला वेळ वाचवा. शेवटच्या मैदानात 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धाव्यांची गरज. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काउ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ, डीप कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, हे सजवलं क्षेत्ररक्षण. स्ट्रायक ऑन तयार निखिल. इथे पहा चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चौकार मैदानामध्ये खेळला जाईल. या चौकाराच्या मदतीने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धाबा आहेत 37 धाबा. अजूनही जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे थोडासा बाहेर टाकला चेंडू मैदानामध्ये पाहतोय. पंच मात्र कळवत आहेत व्हाईट बॉल. एक अवंतर देखील मैदान मिळेल. या अवंतर धाब्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत 3 धाब्यांची गरज आहे. पुढे पहा अगदी हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहायचं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू होती पोहोचलाय. सिंगल तर घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मैदान घेतल्यात. सामना पण पाहतो इथे टाय झालाय. सामना इथे बरोबरी सुटलाय. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. तीन संघाचे कॅप्टन मात्र टॉस साठी सज्ज राहायचंय. सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. या सामन्याचा पहा इथे सामना जिंकलाय जिजा 11 अलिबाग संघाने सामना इथे जिंकला. विजय संघ जागील अभिनंदन असेल. सामन्याचा टॉस करतील आदरणीय महाराष्ट्र पोलीस कामटे साहेब, त्याचबरोबर विकाजी कदम साहेब. या सर्व मान्यवरांच्या शुभाचा टॉस होतोय. चला